नमस्कार. वेगवेगळी गाणींचा मला जाणवलेले भाव मी तुमच्याशी बिनधास्तपणे शेअर करते. त्यात आज आपण जे गाणं बघणार आहोत ते आहे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात ऐक. खरं सांगू का, हे गाणं ऐकल्यानंतर मला जाणवतं की ही आपल्या प्रत्येकाची कहाणी आहे. हो, हे गाणं आपल्या प्रत्येकाशी निगडीत आहे. कसं ते बघूया. कसं ते जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. ह्याच्यामध्ये जे पहिलं कडवं आहे त्याच्यात काय म्हटलं आहे की कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे, दावनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात आहे. म्हणजे त्याला वेगळं पाडलं आहे, त्याला हसतायत लोक, त्याच्याकडे बोटं दाखवत आहेत आणि त्याला नावं ठेवत आहेत. हा असा अनुभव आपल्याला प्रत्येकाला आलेला आहे. लहानपणापासूनचा आजपर्यंतचा तुमचा प्रवास आठवा बरं. कधीतरी कोणतरी तुम्हाला बोललं आहे, टोचून बोललं आहे, तुमची काही चूक असेल नसेल तरीसुद्धा तुम्हाला बोललेलं आहे. कोणीतरी तुमच्यावर हसलं आहे, कोणीतरी तुम्हाला नावं ठेवली आहेत. आणि काही काही वेळेला असंही होतं की तुम्हाला सगळ्या ग्रुपमधनं, जो काही कुठला ग्रुप असेल त्याच्यातनं तुम्हाला बाजूला टाकलं आहे. असाही अनुभव आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी आलेला आहे. आता वळूया पुढच्या कडव्याकडे. पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी, भावंड ना विचारी सांगेल ते कोणासे, जेते तयास टोची डावी उगाच धाक, होते कुरूप वेडे पिल्लू तयात. भावंड पण विचारत नाही आहेत, काहीच किंमत देत नाही आहे कोणी. आणि जो तो येऊन आपला टोचतोय, त्याला जो तो टोचून बोलतोय आणि उगाचच दमदाटी करतो. हे सगळं का शक्य होतं आहे? कारण तो अतिशय दुबळा आहे म्हणा, किंवा तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या स्वतःकडे बघतोय म्हणा, किंवा तो बिचारा गांगरून गेला आहे की इतके वाईट समोरनं अनुभव येत आहे की नक्की मी कोण आहे, मी कसा आहे, ह्याचे प्रश्न त्याला पडले. आणि त्यामुळे त्याला स्वतःविषयी लाज वाटते, स्वतःविषयी कमीपणा वाटतोय. असं सगळं घडत 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 त्याच्या मनाचा प्रवास चालू आहे बरं का, जो आहे आपण सुद्धा अनेक वेळा अनुभवलेला आहे, प्रत्येकाने अनुभवलेला आहे. आणि मग शेवटचं कडवं मात्र टर्निंग पॉईंट आहे. काय टर्निंग पॉईंट? तर एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, आणि जे काही कळलं त्याने काय झालं तर भय वेड पारते त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. म्हणजे जे त्याला रिअलायझेशन झालं ना, त्याच्याबरोबर त्याच्या मनातली सगळी भीती निघून गेली. कसली भीती? कोणी आपल्याला हसेल का, कोणी आपल्याला बोलेल का, हे सगळे जे लोक आपल्याला धाक दाखवत आहेत त्याच्यामुळे मी जी घाबरून जगतोय किंवा जी जगते, ते जे काही भय होतं ना त्याचं, ते सगळं पळालं. कशामुळे पळालं? क्षणैक, फक्त एका क्षणात, एक क्षण पुरतो जी जाणीव झाली. कशाची जाणीव झाली? तर त्याने पाण्यामध्ये स्वतःला बघितलं आणि त्याला काय कळलं की तो राजहंस आहे. तसंच आहे आपल्या प्रत्येकात सुंदर अशा अनेक गोष्टी आहेत. आपण आपल्यालाच समजून घेत नाही, आपण आपल्यावरच प्रेम करत नाही, आणि आपण कायम दुसऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो, दुसऱ्याकडून कौतुकाची अपेक्षा करतो, किंवा समोरच्या माणसाने आपल्याला प्रेम दिलं तरच त्याच्यामध्ये आनंद आहे, अशी हळूहळू आपली धारणा होते. आणि दुसऱ्यातनं नजरेतनं स्वतःला बघताना आपण स्वतःला खूप 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 किंमत कमी देतो. पण ज्या क्षणी आपल्याला कळतं की अरे छे, इतरांना काय वाटतं ते काय महत्त्वाचं नाही, मला माझ्याबद्दल काय वाटतं ते महत्त्वाचं आहे, आणि म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अर्थात ही सगळी गाणी, त्याच्यातनं जाणवणाऱ्या भावना नुसत्या तुमच्याशी शेअर करून मी थांबणार नाही आहे. तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला 1 जानेवारीला जे मेडिटेशन टाकलेलं आहे प्रभावी व्यक्तिमत्व होण्याकरता, ते तुम्ही ऐका आणि स्वतःबद्दलच्या सगळ्या भावना ज्या आहेत
कमीपणाची भावना, स्वतःविषयीची लाज, कमतरता, खंत, काळजी, चिंता त्या सगळ्या काढून टाका. आणि हे कसं काढा? तर फक्त मेडिटेशन ऐका. हो, आणि त्याचबरोबर स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःकडे प्रेमाने बघाल, आईच्या मायेने बघाल, जेव्हा स्वतःवर प्रेम कराल, अगदी स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? आपल्या दोषगुणांसकट स्वतःला मनापासून स्वीकारणं. हे सगळं जेव्हा करायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्यात सुद्धा एक राजहंस आहे, जो प्रत्येकात आहे. फक्त तो शोध तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे.